ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रविराज फायनली त्या हॉस्पिटलमध्ये आलेले असतात। सिटी हॉस्पिटलमध्ये सगळे रेकॉर्ड पाहिल्यावरती रविराजांना समजलेलं असतं की सुनंदा नावाच्या नर्सने हे सगळं बदल घडवून आणलेला आहे आणि तिनेच खोटे रिपोर्ट दिलेत। मग रविराज खूपच चिडतात आणि आता त्या सगळ्याचा शहानिशा करण्यासाठी रिसेप्शनिस्टकडे येतात। तोपर्यंत नागराज मागून येतो, कारण त्याला प्रियाने मेसेज करून कळवलेलं असतं की किल्लेदार बहुतेक सिटी हॉस्पिटलमध्ये गेलेला आहे। तर या सगळ्यामध्ये सिटी हॉस्पिटलमध्ये जाऊन आता तुम्ही या सगळ्याचा शोध घ्या, जेणेकरून त्या किल्लेदारच्या हाती काही लागायला नको आणि सुगंधा खरंच हॉस्पिटल सोडून निघून गेले आहे का हे पण चेक करता येईल। म्हणून नागराज मागोमाग त्याच्या आता निघालेला असतो आणि तोपर्यंत रविराज चौकशी करत असतात सुगंधा नर्सची। कुठे गेली ती नर्स? मला तिच्याबद्दल सगळी डिटेल माहिती पाहिजे आहे। काहीही झालं तरी त्या नर्सला मी सोडणार नाही। यावरती रिसेप्शनिस्ट म्हणते, काय झालं सर, तुम्ही इतके का चिडलेले आहात? यावरती चिडलेले रविराज म्हणतात, बास करा तुमची ही नाटकं। तुमच्या त्या नर्सने मला खोटे रिपोर्ट दिले, खोटे रिपोर्ट देऊन मला या सगळ्यामध्ये माझी बायको ते रिपोर्ट माझ्या बायकोचे आहेत असं सांगितलंय आणि हे सगळं मी काही सहन करणार नाहीये। माझ्या बायकोचे रिपोर्ट खोटे देण्याची तिची हिम्मत कशी झाली? असं म्हणत चिडलेले रविराज सुगंधा कुठे आहे असं विचारलं असता नर्स सांगते, म्हणजे रिसेप्शनिस्ट सांगते, अहो ती तर ना आत्ताच हे सोडून गेली, म्हणजे इथलं हॉस्पिटल अचानकपणे सोडून गेली। म्हणजे आता आम्हाला सुद्धा कळलं नाही की या सगळ्यामध्ये असं तिने का केलं, पण ते सोडून गेले हे मात्र खरं आहे। रविराज म्हणतात, आता तुमच्या मी हॉस्पिटलवरतीच केस टाकतो। तुमच्या हॉस्पिटलमधली एक नर्स असं प्रकारचं कृत्य कसं करू शकते हेच आता मला जाणून घ्यायचं आहे। असं म्हणत चिडलेले रविराज या सगळ्यामध्ये सत्याचा शोध घेण्यासाठी मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात। इकडे नागराज हादरतो की हा जर मुळापर्यंत पोहोचला तर सगळं सत्य समोर येईल आणि सुनंदाला शोधण्याचं सत्य काढलं तर मात्र आपलं काही खरं नाही। त्याच वेळेला इकडे आता पूर्णाजी सांगत असते, सायली म्हणजे बघ प्रतिमाच्या काही आठवणी परत येत आहेत। काही आठवणींमध्ये प्रतिमा स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करते आहे। म्हणजे तू एक गोष्ट लक्षात घे ना की या सगळ्यामध्ये आदितीने आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रांगोळी काढली, जेवणामध्ये काही पदार्थ बनवायला शिकलेली आहे आणि ज्या वेळेला तू तिला फोटो दाखवलेस तेव्हा पण ती निरखून निरखून पाहत होती असं तू म्हटलीस। म्हणजे या सगळ्यामध्ये काहीतरी अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टींना प्रतिमाला या सत्यापर्यंत पोहोचवू शकतात, पण आपण त्यासाठी काय प्रयत्न करायचे यावरती आता इकडे सायली सांगते, आजी आपण काय प्रयत्न करायचे? त्यांना स्वतःलाच आता शोधू दे की हे सगळं त्यांच्या बाबतीत का घडतंय। आपण फक्त त्यांच्या रूममध्ये काही अशा आठवणी ठेवूया की जेणेकरून त्या आठवणी केल्यावरती त्यांना आता सत्य आठवेल। आजी म्हणते, जसं तू सांगशील ना तसंच होईल। यावरती कल्पना म्हणते, हो सायली, कारण तुझ्या शब्दाबाहेर आम्ही नाही, तू जे करत आलीस ना त्याचमुळे आतापर्यंत प्रतिमाला बरं वाटते, ही गोष्ट आम्हाला समजलेली आहे। असं म्हणत कल्पना आणि पूर्णाजी या सगळ्यामध्ये सायलीला होकार देतात आणि आता सायलीच्याच हातून प्रतिमाचं आठवण परत येईल असं त्यांना ठाम विश्वास असतो। मग फायनली आता सायली प्रतिमाच्या रूम मध्ये येते आणि प्रतिमा त्या आपण ना आता या सगळ्यामध्ये जायचं आहे ते म्हणजे देवळामध्ये। यावरती प्रतिमा म्हणते, देवळामध्ये? तर आता सायली सांगते, हो कसं आहे ना श्रावण महिना चालू आहे, श्रावणी सोमवारी आपण देवळामध्ये जाऊया, जेणेकरून देवळामध्ये गेल्यावरती तुम्हाला पण बरं वाटेल। यावरती आता प्रतिमा सांगते, खरंच आहे, म्हणजे मी या आधी सुद्धा देवळामध्ये श्रावणी सोमवारी जायचे। यावरती आता मात्र सायली म्हणते, मग या सोमवारी माझ्यासोबत चलाल का? मला सुद्धा देवळामध्ये जायचं आहे। मी सुद्धा देवळात जाते, पण या वेळेला कल्पना आईंना वेळ नाहीये, म्हणजे आई माझ्यासोबत येऊ शकत नाहीये, तर तुम्ही याल का? यावरती प्रतिमा आधी नकार देते आणि मला नाही देवळात यायला जमणार, देवळामध्ये तिच्या खूप जुन्या आठवणी असतात। त्यावरती सायली तिला म्हणते, ठीक आहे, मग मी बघते कसं काय, माझ्यासोबत येण्यासाठी कोणी दुसरं भेटतंय का? यावरती मग मात्र प्रतिमा म्हणते, नाही मी येईन तुझ्यासोबत, तू चिंता करू नको। असं म्हणत मग मात्र आपली छोटीशी पोटली काढते आणि त्या पोटलीमधून आता मात्र प्रतिमा एक छोटंसं पुन्हा कॉइन काढते आणि या कॉइनच्या बदल्यात मला खरंच काही आठवत नाहीये असं सायलीला सांगते। सायली म्हणते, प्रतिमा त्या तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नका, काही आठवण्याचा पण प्रयत्न करू नका, तुम्ही ते कॉइन तुमच्याकडे ठेवा। फक्त मी तुमच्या माहितीसाठी हे सगळं सांगितलं, कारण तुम्ही स्वतःच विचार कराल की मी तुम्हाला जे सांगते ते सत्य आहे आणि तुम्ही आठवण्याचा प्रयत्न कराल।
प्रतिमा एकदम ते कॉइन आपल्या हातात घेते आणि ते कॉइन सायलीकडे देते आणि हे तुझ्याकडे ठेव. यावरती आता मात्र सायली म्हणते, नाही प्रतिमा आत्या, हे पूर्णाजीने तुम्हाला दिलेलं कॉइन आहे ना, ते कॉइन तुम्ही तुमच्याकडेच ठेवा आणि उद्यासाठी तयार राहाल ना, उद्या आपल्याला देवळामध्ये जायचंय असं म्हणत ती प्रतिमाला देवळाची आठवण करून देते. प्रतिमा सांगते, ठीक आहे, मी देवळामध्ये नक्की येईन. प्रतिमा हा विचार करत असते. सायली विचार करते की आता माझा दुसरा उद्याचा प्लॅन मी वर्कआउट करणार. प्रतिमा आत्यांना देवळात घेऊन गेल्यावरती त्यांच्या काही ज्या जुन्या आठवणी आहेत पूर्णाजीने सांगितलेल्या त्या रिक्रिएट करून प्रतिमा आत्यांना काही आठवते का ते मी पाहणार. या सगळ्यामध्ये सायली आणि प्रतिमा देवळात जायला निघतात. सायली प्रतिमा ज्या वेळेला देवळात जायला निघतात त्यावेळेला प्रतिमा सांगत असते, मी या देवळात आधी पण आलेली आहे. आता ज्या वेळेला सायलीचं हे उद्ध्वस्त करण्यासाठी प्रिया आलेली असते, तिची शिवमुठ वाहून देण्यासाठी प्रिया ज्या वेळेला आलेली असते त्यावेळेला प्रतिमाने ही शिवमुठ देऊन सायलीला तिची प्रार्थना पूर्ण करण्यासाठी बळ दिलेलं असतं आणि त्यावेळेला प्रतिमा सांगते की हो, मी या शिव मंदिरात आलेले आहे आणि इथूनच जवळ असलेल्या ठिकाणी माझी एक मैत्रीण राहते. आता मात्र इकडे सायली म्हणते, तुमची मैत्रीण? कोण तुमची मैत्रीण? तर आता प्रतिमा सांगायला लागते, माझी मैत्रीण इथून जवळच राहते. सायली पुन्हा विचारते, कोण मैत्रीण? कारण माझी पण बहीण इकडेच राहते. त्यावरती प्रतिमा म्हणते, हो, तुझी बहीण इकडे राहते? सायली म्हणते, हो, इथून गेलं की एक जनता चाळ लागते, त्या जनता चाळीमध्ये माझी बहीण राहते. त्यावरती प्रतिमा इतकी खुश होते आणि त्याच जनता चाळीमध्ये मी राहत होते असं सांगते. यावरती आता सायली म्हणते, जर त्या जनता चाळीमध्ये मी प्रतिमा आत्याला घेऊन गेले तर काहीतरी धागादोरा लागेल की कधीपासून प्रतिमा आत्या इथे राहत आहेत किंवा काहीतरी मला खुलासा कळेल. मग सायली म्हणते, प्रतिमा आत्या, तुम्ही इतके वर्ष इथेच राहताय का? प्रतिमा म्हणते, नाही. प्रतिमा सांगते, मी काही दिवसापासूनच या पनवेलमध्ये आलेली आहे. मी असं इकडे तिकडे भटकत असते, मी असं देवळात राहत असते. काही दिवसापूर्वी मी पनवेलला आले होते, त्यावेळेला जनता चाळीमधल्या एका बाईने मला तिथे आधार दिला आणि जनता चाळीमध्ये मी राहत होते. आता मात्र इकडे प्रतिमा आपलं नाव कविता सांगत आहे. हे सुद्धा सायलीला आठवतं आणि त्यावेळेला सायली म्हणते, तुम्ही कविताताई म्हणून तिकडे राहत होतात का? पण प्रतिमा खूप खुश होते. हो कविताताई, मी कविता असं म्हणायला लागते. त्यावरती सायली म्हणते, कुसुमताईकडे तुम्ही राहत होतात का? मग प्रतिमा अधिकच खुश होते. हो, ती कुसुमच होती जनता चाळीमध्ये. यावरती सायली सांगते, अहो, ती माझी बहीण आहे. त्यावरती प्रतिमा सांगते, हो अगं, मी तिकडेच राहत होते असं प्रतिमा ऍक्टिंग करून सांगायला लागते. आता दोन खुलासे झालेले असतात. एक म्हणजे कुसुमकडे असलेली हीच कविताताई आणि या कविताताई इकडे तिकडे फिरत असतात. यावरती सायली म्हणते, मला असं वाटतंय कुसुमताईकडे तुम्ही होतात, मग त्यानंतर तुम्ही निघून का गेलात? सायलीने हा प्रश्न विचारल्यावरती आता मात्र थोडीशी प्रतिमा गडबडते. कारण त्या दिवशी तिने पाहिलेलं असतं ते म्हणजे महिपतला पाहिल्यामुळे ती आता इकडे गडबडलेली असते आणि ती जनता चाळ सोडून निघून गेलेली असते. सायली तिला विचारण्याचा प्रयत्न करते की मला तुम्ही एक गोष्ट सांगाल का की तुम्ही कुसुमताईकडून का बरं निघून गेलात? आता प्रतिमा थोडीशी गडबडते आणि मला नाही आठवून द्यायचंय ते असं म्हणत डोक्याला हात लावते. सायली म्हणते, आठवायचा प्रयत्न करा, तुम्ही का निघून गेला होतात? कारण कुसुमताईकडे मी तुम्हाला भेटायला येत होते, पण त्याच वेळेला तुम्ही तिकडून निघून गेल्याचं मला समजलं. यावरती प्रतिमा आता आठवायला लागते. त्यानंतर मग सायलीचा विचार येतो की नाही, प्रतिमाला खूप त्रास होतोय, तर आपण इकडून आता परस्पर कुसुमताईकडे न जाता घरी जाऊया, कुसुमताईला फोन करू असं म्हणत देवाच्या पाया पडून दोघी जणी घरी येतात. ज्या वेळेला दोघी जणी घरी येतात त्यावेळेला मग मात्र इकडे प्रतिमा खूप खुश होते, कारण कुसुमचा सायलीने फोटो दाखवलेला असतो. सायली म्हणते, ही बघा, हीच कुसुमताई ना, हिच्याकडेच होतात ना? कल्पना. आता प्रतिमा खूप खुश होते आणि हो, याच कुसुमताईकडे मी होते. सायली म्हणते, थांबा, मी कुसुमताईंना तुम्हाला भेटायला बोलवू का? यावरती प्रतिमा सांगते, हो, कुसुमला मला भेटायला बोलव. मला कुसुमला भेटायचं आहे कारण तिनेच मला गुंडांपासून वाचवलं होतं. गुंडांपासून वाचून माझं रक्षण पण तिनेच केलं होतं. मग सायली खूप खुश होते आणि सांगते, प्रतिमा त्यात तुम्ही थांबा, मी कुसुमताईला बोलवून आणते. कुसुमताईला बोलवले ना की या सगळ्यामध्ये मग मात्र तुमची आणि तिची नक्कीच भेट होईल आणि या सगळ्यामध्ये तुम्ही तिच्याशी भेटल्यावरती खूप गप्पा गोष्टी होतील. आणि सायली विचार करते, या सगळ्यातून प्रतिमा त्या जर का कम्फर्टेबल झाल्या तर मला या सगळ्यामध्ये प्रतिमा त्यांना आता मात्र आठवण्यासाठी मदत करता येईल असं म्हणत सायली खूप खुश होते.
त्यानंतर आता दोघी जणी घरी येतात आणि प्रतिमाचं लक्ष सायलीच्या पायाकडे जातं. सायलीच्या पायावरती असलेलं तुळशीपत्र पाहताच प्रतिमाच्या काही गोष्टी डोक्यात येतात. ती सायलीला थांब 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 असं म्हणायला लागते. सायली म्हणते काय झालं प्रतिमा आत्या? प्रतिमा तिचा पाय बघायला सांगते. त्यावरती मग मात्र सायली म्हणते काय आहे, माझ्या पायाला काही लागले का? प्रतिमा म्हणते पाय दाखव पाय दाखव. त्यावरती सायली गडबडते आणि प्रतिमाला पाय दाखवते. पायावरील तुळशीपत्र पाहत असता प्रतिमाला काही गोष्टी आठवायला लागतात. प्रतिमा बोट दाखवायला लागते. हेच 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 पाहायचंय मला, हेच पाहायचंय मला. प्रतिमाचा आवाज ऐकून सगळेजण धावत पळत तिकडे येतात. काय घडलं नक्की, काय घडतंय असं म्हणत प्रतिमाला धावत पळत सगळेजण आल्यावरती काय झालं म्हणून विचारतात. प्रतिमा सायलीच्या पायाकडे बोट दाखवते आणि सगळेजण आल्यावरती इकडे सगळे निघून जातात. त्यावेळेला प्रतिमा निघून जाते की सगळ्यांचा गळका तिला नको असतो. मग रविराज म्हणतात सायली अगं प्रतिमा काय दाखवण्याचा प्रयत्न करत होती? यावरती सायली म्हणते रविराज सर मला नाही माहिती, त्यांनी माझा पाय बघायला मागितला. माझा पाय बघायला मागून त्यांनी आता मला हे पायावरची खूण दाखवतायत. मला नाही कळलं की त्यांना काय सांगायचं आहे ते. आता बाकी कुणाला कळलं नसलं तरी पूर्णाजी, रविराज, कल्पना, प्रताप या सगळ्यांना कळलेलं असतं की प्रतिमा काय दाखवण्याचा प्रयत्न करते आहे ते. सगळेच जण आता हे दृश्य पाहत असतात. भयावह दृश्य पाहून सगळ्यांना धक्का बसतो. रविराज म्हणतात काय आहे तुझ्या पायावरती सायली? सायली म्हणते काही नाही, त्या काय पाहत होत्या मला नाही माहिती. रविराज म्हणतात बघू तुझा पाय. रविराजांनी सायलीचा पाय पाहिल्यावरती त्याच्यावरची तुळशीपत्राची खूण रविराजांच्या लक्षात येतं. सायली प्रतिमा हे पाहत होती. यावरती सायली म्हणते याच्यात काय पाहण्यासारखं? आता प्रिया हादरली. प्रिया चांगलीच हादरते. आता जर का ही तुळशीपत्राची खूण समोर आली तर माझं काही खरं नाही. रविराज म्हणतात तुझ्या पायावरती ही खूण कसली आहे? सायली सांगते ही माझी जन्मखूण आहे. यावरती आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो. देवी आईच्या साक्षीने सायलीची जन्मखूण समोर आल्यावरती रविराज म्हणतात हीच खूण तन्वीच्या पायावरती आहे आणि तीच प्रतिमा पाहायला मागत होती. म्हणजे तिला गोष्टी आठवतायत का? असं म्हणत रविराज खुलासा करतात. पण सायली विचार करते प्रियाच्या पायावरती ही खूण नाहीये. आता मात्र सायलीला या सगळ्यामध्ये जबरदस्त धक्का बसतो. या सगळ्यातून सत्य कसं समोर येणार पाहणं फारच रंजक ठरणार.